नमस्कार, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. ही चमचमीत आणि लालसर तर्रीदार रेसिपी पाहून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटेल. अहो, हे आहे कारलं मसाला, जे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारलं मसाल्याची रेसिपी अगदी सोपी आहे, जे कोणीही सहज बनवू शकेल. घरात अगदी असणाऱ्या थोडक्याच मोजक्या साहित्यांमध्ये बनवून अगदी तयार होते. न खाणारी देखील आवडीने खातील अशी रेसिपी. सुरुवात करूया रेसिपीला. मी इथं हिरव्या कलरची कारली घेतलेली आहेत. बाजारात 2 प्रकारची कारली येतात, हिरवी आणि पांढरी. ही आपल्याला कट करून मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास ठेवायची आहेत, म्हणजे यातला कडवटपणा निघून जातो. इथे काही बेसिक मसाले घेतलेले आहेत. लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, घरगुती मसाला, मीठ, हळद, तेल, वाटण्यासाठी लागणारं साहित्य, शेंगदाणे, भाजलेली डाळ, भाजलेलं खोबरं किसून घेतलेलं आहे, थोडंसं मगजबी, थोडासा गूळ, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि हा आहे सिक्रेट मसाला, म्हणजे हे आहे आपल्या लोणच्याचा खार. याच्याशिवाय कारलं बनूच शकत नाही. तर आपण हे सगळं वाटून घेऊया. शेंगदाणे, खोबरं, भाजलेली चणा डाळ, मगजबी, थोडासा गूळ आणि ही आपली घरची कोथिंबीर. हे सगळं आपल्याला विदाऊट वॉटर वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी न घालता आपल्याला हे वाटण कोरडंच वाटून घ्यायचं आहे. अगदी अशा प्रकारे इतकं कोरडं हे वाटण छान प्रकारे वाटून झालं पाहिजे. पूर्ण बारीक वाटायचं नाही आहे, थोडंसं आबडधोबड ठेवायचं आहे. नंतर याच्यात घालूया आलं लसूण पेस्ट, हा लोणच्याचा खार. लोणच्याचा खार जर आपण कारल्यामध्ये घातला तर कारलं अगदीच चवीला भन्नाट होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण घेतलेले बेसिक मसाले यामध्ये घालूया. त्याच्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालूया. हे चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे. सगळं काही मिक्स झालं की हा मसाला तयार होतो. तर याच्यात थोडंसं आपण तेल देखील घातलेलं आहे. आता कारली मिठाच्या पाण्यातून काढल्यावर सुद्धा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता कारली एकदम पांढरी शुभ्र झालेली आहेत. पूर्ण घाण कचरा त्यातला निघून गेलेला आहे. चूल छान पेटलेली आहे. आता कारली काढून घेतली आपण, 2 पाण्याने अगदी मस्त स्वच्छ धुवून घेतली. आता मसाला याच्यामध्ये स्टफ करणार आहोत, म्हणजेच भरून घेणार. आता कारल्यांमध्ये हा केलेला मसाला भरून घेतला आहे. आता चुलीवर कढई ठेवूया. त्याच्यामध्ये सर्वप्रथम तेल घालायचं. नंतर जो उरलेला मसाला आहे तो तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा, अगदी व्यवस्थित. तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता भरलेली कारली याच्यामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. मीठ मसाल्यामध्ये म्हणजेच लोणच्याच्या खारामध्ये असतं, त्यामुळे जरा बेतानेच घालायचं आहे. कारली छान परतून झाल्यावर याच्यामध्ये कारली बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला हे कारलं मसाला करायचा आहे, त्यामुळं जास्त पातळ नको, म्हणून बेतानेच पाणी घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं. आता बघा याचा कलर किती बदललेला आहे. आता तुम्हाला हे थोडंसं पिवळसर दिसत असेल, पण हे कारलं बनून तयार झालं की अगदी लाल तर्रीदार होते. आता बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. कधीही कारलं बनवताना त्यावर उकळी आल्यावर गॅस असो की चूल मध्यम करून त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं आहे झाकणामध्ये, म्हणजे ते कारलं कडू होत नाही आणि छान होतं. तुम्ही बघू शकता कारलं किती सुरेख बनून तयार झालेलं आहे. आता काय करायचं, मंद गॅसवर किंवा मंद चुलीच्या आरावर म्हणजेच विस्त्यावर हे
आपल्याला ठेवून द्यायचं एक 10 ते 15 मिनटं. तुम्ही बघू शकता कसला कलर आला आहे मस्त या कारलं मसाल्याला. तयार आहे मस्त असा आपला हा घरगुती साहित्यांमध्ये बनून गावरान पद्धतीतील हा कारलं मसाला. अगदी पाहुणे असू द्या किंवा घरचे असू द्या, न खाणारे देखील अगदी आवडीने खातील, तेही बोटं चाकून. कढई कधी फस्त करतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. तयार आहे मस्त असा हा कारलं मसाला. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. लाल तर्रीदार हा लोणच्याच्या खारातील कारलं मसाला. जर माझी ही रेसिपी तुम्हाला मनापासून आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, भरभरून लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.